नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी किचन तडकामध्ये। आज आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बटाट्याचे कुरकुरीत वेफर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी सोपी आणि कमी साहित्य लागणारी ही रेसिपी आहे। उन्हाळ्यात बनवायला खूपच छान आहे। तर चला आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी चूल पेटवून घेतली, त्यानंतर एक पातेले घेतलं। पातेल्याच्या कडेने मी निरमा आणि तेल लावून घेतले, कारण की ते पातेलं काळं झालं तरी निघेल। त्यानंतर ह्या पातेल्यामध्ये मी 5 लिटर पाणी घेतलेलं आहे। बघा, ह्याच्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे मीठ ॲड करायचे आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे करू शकता, कमी जास्त चवीनुसार टाका। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तुरटी जी आहे ते ह्याच्यामध्ये टाकायची आहे। तुरटी टाकल्याने जे बटाट्याचे स्टार्च असतं ते निघून जातं। आपले जे चिप्स असतात ते पिवळे पडत नाहीत, काळे पडत नाहीत। त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये तुरटी टाकायची आहे। त्यानंतर मी इथं 5 किलो बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघा, त्याची माती जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या। बघा, आपल्याला प्रत्येक बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। व्यवस्थित बटाट्याची सगळ्या साल काढून घ्या। बटाट्याची साल काढल्याच्यानंतर आपल्याला बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे, कारण आपले चिप्स जे असतात ते पिवळे किंवा काळे पडू नयेत म्हणून आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे। बघा, बटाट्याची आपली चिप्स करायची जी खिसणी असते त्याने आपल्याला व्यवस्थित सगळ्या बटाट्याची स्लाइस करून घ्यायचे। सावकाश करा, हळू केल्याच्यानंतर बटाट्याची जे स्लाइस करता तुम्ही ते तुटत नाही। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपले स्लाइस झाले। जास्त जाडसर पण नाही आणि पातळ पण नाही करायचे, व्यवस्थित करायचे। आता बघा, माझे सगळ्या स्लाइस करून झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला काय करायचं, पातेलं जे मध्ये गरम पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे वेफर्स टाका। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण मीठ टाकलं होतं आणि तुरटी टाकली होती ते मिक्स होण्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। जास्त मिक्स करू नका, आपले जे चिप्स आहेत ते तुटतील। जास्त शिजवू नका आणि मीडियम शिजवा। त्यानंतर आपल्याला अशा 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे। 5 मिनिटं चिप्स शिजवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आपले चिप्स छान शिजलेत। आता आपल्याला ह्या झाराने व्यवस्थित एका टोपामध्ये काढून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे काढून घ्या। त्यानंतर तुम्ही नकाने चेक करा, असं फोल्ड करून पण बघा। तुम्ही बघू शकता हातामध्ये घेतल्यानंतर चिप्स शिजलेले दिसतील। त्यानंतर आपल्याला कागद असा पुसून घ्या चिप्स सुकायला टाकण्यासाठी। त्या पाणी घ्या, पाण्यामध्ये तेल टाका आणि तेल टाकलेलं पाणी असं कागदाला पसरवून घ्या, कारण आपले जे चिप्स आहेत ते खाली चिटकवू नयेत कागदाला म्हणून व्यवस्थित। आणि बघा, असं आपल्याला एक चिप्स घ्यायचं आणि असं एक सुकायला टाकायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता। बघा, मी सगळे चिप्स सुकायला टाकलेले। आता आपल्याला 1 दिवस असे चिप्स उन्हामध्ये ठेवायचे, एक पूर्ण दिवस ठेवा। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले चिप्स किती पांढरे शुभ्र आणि किती छान दिसत आहेत। हे तुम्ही तळल्याच्या नंतर अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत। हे चिप्स वर्षभर टिकतात। असेच तुम्ही डब्यामध्ये पॅक करून ठेवा, काळे पिवळे अजिबात पडत नाहीत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर बेल आयकॉन क्लिक करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।